पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघून राहिली। 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या भरतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचा। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं, मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो ओपन मधून 90% वाल्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झाला, पण ज्यांना 94% होते, 93 होते, 92 होते, असे सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्याने त्यांनी काय चुका केल्या होत्या तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर सर्वात कमी कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा झाला। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जे ज्यांना 45% होते अशा विद्यार्थ्यांचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये ज्याला 60% होते, 70% होते, 65% होते, 62% होते, 63% होते, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन काय डिव्हिजन मध्ये झालं आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण इथून पाहिलं तर 1-2 वर्ष अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा एका डिव्हिजन मध्ये तो कडाप गेला होता। ओबीसी कॅटेगरी झालं, ओपन कॅटेगरी झालं, 50-60% वर त्या ठिकाणी कडाप गेला होता आणि एसटी कॅटेगरीचा 45 पर्यंत कडाप त्या ठिकाणी गेला होता। तर ते डिव्हिजन सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे काम वगैरे कोणतं आपल्याला करावं लागणार आहे, सर्वबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर होत नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे। 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होते। आणि ज्यावेळेस जागा निघणार आहे, भरपूर विद्यार्थी कमेंट करते की सर कोणत्या डिव्हिजनला फॉर्म भरू। सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं, डिव्हिजन वाईज जागा आल्या नाही आहे, तर 20 जानेवारीला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या डिव्हिजन वाईज जागा येणार आहे। डिव्हिजन वाईज जागा आल्यावरच तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करणार आहे। आणि दरवर्षी माझ्या हातातून जे विद्यार्थी मिळवणं 20 ते 25 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दरवर्षी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होते। 2025 ला सुद्धा जवळपास 20 ते 25 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या हातातून या ठिकाणी झालं, मी ज्यांना गायडन्स केलं होतं त्यांचं, ठीक आहे। कारण की पहा विद्यार्थी मिळवणं, आपल्याला जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढा आपण या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना चांगल्यासाठी या ठिकाणी आपण सांगत असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागणार आहे। आणि तुम्ही जर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी, तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता यामध्ये आपण अपडेटचा जर आपण विचार केला तर अपडेट काय आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आलेला आहे, सब्जेक्ट बघू शकता, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाइन एप्लिकेशन सर अँड मॅडम, धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय डिव्हिजन अँड सर्कल फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट 1 जानेवारी 2026 अँड टाइमलाइन फॉर सबमिशन। हे काही पत्रक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये वाचून दाखवून देतो, जेणेकरून तुमच्या एक लक्षात या ठिकाणी येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पत्रकामध्ये काय म्हटलं आहे तर पहा, विषय जो आहे जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक। सर अँड मॅडम, सर हे जीडीएस ऑनलाईन सहभागाचे विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे। या संदर्भात जीडीएस ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध
उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आलेली आहे. तर पहिल्यामध्ये काय म्हटलं, विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत. विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना ज्या मान्यता भेटणार आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत. आणि थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जी मान्यता भेटणार आहे 14 जानेवारी 2026 पर्यंत. आणि ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात जी असणार आहे तर ते 20 जानेवारी 2026 पासून चालू होणार आहे. आणि 4 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे 20 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे. 4 फेब्रुवारी 2026 शेवटची तारीख आहे. आणि पेमेंट करण्याची जी तारीख आहे 25 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत. फॉर्म एडिटिंग करायचं असेल तर 8 ते 10 फेब्रुवारी पर्यंत आपण एडिटिंग करू शकणार आहे. आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे तर 20 फेब्रुवारी 2026 ला पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे. तर 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं. आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं, पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइसचं काम करावं लागणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर सिलेक्शन झालं पगार 10,000 ते 24,000 भेटणार आहे. तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे. डाक सेवक मध्ये जर सिलेक्शन झालं पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे. काम जे करणार आहे स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी, रेल्वे मेल सर्व्हिसचं काम आपल्याला करावं लागणार आहे. तर मी मागील वर्षीचा कडाप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 2023-24 महाराष्ट्राचा जो कट ऑफ गेला होता गोवा डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ओबीसी कॅटेगरीचा 50% कट ऑफ गेला, ओपन कॅटेगरीचा बीपीएम कॅटेगरीचा 65% कट ऑफ गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 65% कट ऑफ गेला आहे, बीपीएम पदाचा ओपन कॅटेगरीच्या 64% कट ऑफ गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 62% कट ऑफ गेला आहे, युअर कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा 60% कट ऑफ गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 60% कट ऑफ गेला आणि एसटी कॅटेगरीचा 43% कट ऑफ गेला होता. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेशचा हा कट ऑफ आहे, मागच्या वर्षीचा आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जी भरती आहे ऑल इंडिया राहते, आपण ऑल इंडियामध्ये कुठे फॉर्म भरू शकता. तर अरुणाचल प्रदेश म्हणजे नॉर्थ ईस्टचा जो कट ऑफ गेला होता बघू शकता तुम्ही 60 वर कट ऑफ या ठिकाणी गेला होता. बघू शकता 66% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणखीन तुम्हाला कमी दाखवून देतो मी या ठिकाणी. तर बघा मी या ठिकाणी बघू शकता 60% या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 61% वाल्याचं सुद्धा नाव होतं बघू शकता. 61% वाल्यात सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 51% वाले विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन अरुणाचल प्रदेश डिव्हिजनला झालेलं आहे बघू शकता 51% कट ऑफ. त्यानंतर खाली बघा त्यानंतर 47.6% वर सुद्धा मुलाचा सिलेक्शन झाला आहे का, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 45% वर सुद्धा मुलाचा सिलेक्शन झाला आहे बघू शकता 45.6% एवढा काही कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं आणखीन दाखवून देतो 47% सुद्धा या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे बघू शकता 47.5%. त्यानंतर आणखीन तुम्हाला कट ऑफ दाखवून देतो कमी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर 64% सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालं आहे, 60% सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. तर हा मागील वर्षीचाच कट ऑफ आहे, अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा कट ऑफ आहे, नॉर्थ ईस्ट डिव्हिजनचा हा कट ऑफ आहे बघू शकता. एवढा काही कट ऑफ त्या ठिकाणी कमी गेलेला आहे, ठीक आहे.